हे पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपली कांदा चाळ रेडी झालेली आहे मित्रांनो। ही कांदा चाळ तुम्हाला सुरुवातीला पण बोललो होतो 100 लांबीला आणि रुंदीला 4.5 आहे मित्रांनो। आणि हे पाहू शकता आतला स्पेस आणि हिला टोटल खर्च मित्रांनो। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आज डबल एक खास म्हणजे तुमच्या सगळ्या शेतकऱ्यासाठी नवीन व्हिडिओ होत आहे। तुम्ही म्हणताने काय आलो आपल्या कामाला, उद्योग चालू आहे मित्रांनो। आता केला उद्योग चालू म्हणजे आपल्याला जसा उद्योग येईल तसा। आणि मित्रांनो आजचा उद्योग स्पेशल कांदा चाळ आहे। कांदाच्या चाळ म्हणजे सेपरेट खोल फिटिंगची कांदा चाळ आहे ही मित्रांनो। कांदा चाळ 30 फुटाची आहे आणि रुंदीला 4.5 आहे। आणि खोल फिटिंग कशी बनवणार आहे काय आहे बघा। हे बघा सिमेंट पत्रे आणलेली आहेत, 1.5 बायचा चौरस बॉक्स पाईप आहे आणि 2 बाय 2चा चौरस बॉक्स पाईप आहे। आणि हे आपलं कटिंग केलं आहे मित्रांनो। इकडं आता हे खालचे जे सपोर्टला पाईप म्हणजे आपली उभा करायची त्याच्यावर स्ट्रक्चर तयार होणार आहे मित्रांनो। मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो। 4.5 बायचं स्ट्रक्चर आहे, 4.5 बाय 30, रुंदीला 4.5 आणि लांबीला 30 फूट कांदा चाळ होणार आहे मित्रांनो। ही म्हणजे सेपरेट एक चाळ बनायची वा। आणि पत्रेवरून फिट करणार आहे, कशी करणार आहे काय तुम्हाला दाखवतो। आणि तुम्हाला ही चाळ कुठं पण फिट करता येईल मित्रांनो, अशी चाळ करणार आहेत आपण। आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा कशा पद्धती होती काय चाळ, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवीन। चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग अशा प्रकारे मटेरियल आहे, अर्धा इंची पट्टी आहे। खाली जी पट्टी टाकणार आहेत आपण म्हणजे याच्यावर कांदा पडणार। आणि हे पत्रे आणलेले आहेत आपण 30 फुटाला 6 फुटी पत्रे आणलेले आहेत मित्रांनो। आणि हे 2 बाय 2चा पाईप आणि 1.5 बाय 1.5चा पाईप बॉक्स पाईप। आणि अशा प्रकारे आपण इकडं 2 फुटाचा पीस कपवून घेतला आहे 2 बाय 2चा। आधी हे याच्यावर कांदा चाळ उभा होणार आहे मित्रांनो। 2 बाय 2 आणि 2 फुटी पीस कट करून घ्या तुम्हाला जर बनायचे असले तर। आणि असे आपल्याला 18 पीस घ्यायचे, 18 पीस। आणि पुढचं दाखवतो तुम्हाला। चला मग मित्रांनो, अशा प्रकारे आपलं खालचं स्ट्रक्चर तयार झालं आहे, तुम्हाला दाखवतो। म्हणजे पूर्ण तयार नाही झालं अजून। एक स्ट्रक्चर कसं तयार केलं आहे मी, किती बाय कितीचं दाखवतो तुम्हाला, पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो। हा 2 फुटाचा तुकडा घेतला आपण, हा आपला 51 इंचाचा तुकडा आहे। हे पूर्ण हे 2 इंच, हे 2 फूट सगळं आपलं हे अंतर 4.5 फूट अंतर होतं मित्रांनो। हे पाहू शकता, हे तुकडे कट करून घेतलेले। आणि आपलं अशा प्रकारे हे साठ तयार होतं आहे। आता असे आपण 9 पीस काढलेले आहेत, 51 इंचाची 9 पीस घ्यायचे मित्रांनो। 9 पीस असे जोडून घ्यायचे, राईट अँगलमध्ये जोडून घ्यायचे। आता हे बघा याच्यावर मांडून घ्यायचे सगळे अशा प्रकारे। हे आपण एक तुकडा मांडून घेऊ। हे एक ठेवला का। आता हे 2 पाय घ्यायचे, हे 2 पाय घेऊ आपण। हे बघा हे एक टाकला ठेवला का, हा एक घेऊ। हे बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचे, टॅकिंग करून वेल्डिंग करून घ्यायचं। आता तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो मी। बघा आता आपली पुढची स्टेप पूर्ण झालेली आहे आपली कांदा चाळीची मित्रांनो। आता तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो म्हणजे कसं साठ तयार झालं आहे बा। थोडंफार साठ राहिलं आपलं, तुम्हाला दाखवतो आता। पहा मित्रांनो, आपला पट्ट्या टाकून झाल्यात, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीनं तुम्ही पण पट्ट्या टाकून घ्या। आपल्या पुढच्या पट्ट्या टाकायच्या राहिल्या तर हे डाग मारलेले आपण सिंगल डाग मारले आहेत। कारण हे जे खालचं साठ आहे मित्रांनो, कांदा चाळ अशीच राहणार आहे। मी जे बोललो तुम्हाला खोल फिटिंगची, जे साईडच्या आपल्या जाळ्या उभारणार आहेत स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर काढून घेता येणार बाजूला, साईडच्या 2 जाळ्या काढून घेता येणार। अशा पद्धतीनं आपली झाली रेडी। आता खालचं जे साठ आहे तुम्ही पाहू शकता। खाली जी प्लेट मारलेली मित्रांनो, ती पण प्लेट मारू शकता तुम्हाला। जर खाली जर प्लेन जागा असली तर जमतंय, जर अशी मातीची वगैरे जागा असली तर 100% तुम्ही प्लेट मारून घ्या। आता इकडे राहिलं अजून बाकी। अशा प्रकारे आपली 80% चाळ ओके झाली बरं का। तुम्हाला दाखवतो पाठीमागची कॅमेरा पाहू शकता। आता
हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो उभा केलं मी. आता एक साईड राहिलेली आहे अजून वेल्डिंग करायची. पुढची साईड पहिले गाडी साईड राहिलेली आहे, तुम्हाला दाखवतो आता पुढच्या कॅमेऱ्याने. पाहू शकता आपलं सगळं पूर्णपैकी स्ट्रक्चर उभा झालं आहे. आता वरतून पत्रे मारायचे अजून, सिमेंट पत्रे आहेत मित्रांनो. पूर्ण झाले एकदम ओके असे दिसणार तो. ओके एकदम म्हणजे आत्ताच बघा. आणि आतमध्ये पट्ट्या वगैरे मारलेले आहेत आपण. आणि ही साईड राहिलेली अजून मारायची. आणि कमेंटमध्ये सांगा किती कांदा बसन काय. शेवट तुम्हाला सांगणार आहे याच्यातमध्ये कांदा किती बसणार आहे काय. अजून पूर्ण व्हायची आपली चाळ. पूर्ण झाल्यावर नक्की बघा मित्रांनो. अशा प्रकारे म्हणजे आता फक्त चाळीवर आपल्या पत्रे टाकायचे राहतात, पाहू शकता. आणि ह्या चाळीला आपण सरमाड लावणार आहेत मित्रांनो, साईडला सरमाड असणार आहे. अशा प्रकारे आपली म्हणजे पूर्ण झाली. आता वरती फक्त पत्रे फिट करायचे आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि हिला दरवाजे आणि ह्या जाग्यावर सरमाडाच्या पेंड्या बसणार आहेत. म्हणजे आपली जी बाजरीचं असते ताटं, त्याच्यामुळं ते शेतकरी म्हणले आम्ही सरमाडाच्या पेंड्या टाकणार आहेत. म्हणजे आपली अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे कांदा चाळ. समोरच्या साईडने आपण याला भत्ते टाकलेले आहेत. हे पाहू शकता भत्ते, खोल फिटिंगचे भत्ते आहेत. आता याच्या पुढे इथं 1-2 दरवाजे करायचे. पुढच्या साईडने एक आणि ह्या साईडला एक दरवाजा बनवणार आहे. पट्ट्या जॉईंट मस्तपैकी झाली. चला पत्रे टाकले दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आपण पत्र फिट करणार आहे त्याला. मित्रांनो अशा प्रकारे आपली कांदा चाळी फायनल झालेली आहे, पाहू शकता. पत्रे वगैरे ठोकून झाले. तसं तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो. ह्या कांदा चाळीमध्ये 15 टन कांदा सहज बसू शकतो. आणि ही कांदा चाळ आपण 6,000ला बनायला घेतली होती मित्रांनो. आणि तुम्हाला आता पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो कशा प्रकारे कांदा चाळ झाली आणि कशा नाही. नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला जर बनायचे असेल तर नक्की संपर्क करा आपल्यासाठी. चला मग दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं कांदा चाळ. हे पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपली कांदा चाळ रेडी झालेली आहे मित्रांनो. ही कांदा चाळ तुम्हाला सुरुवातीला पण बोललो होतो 100 लांबीला आणि रुंदीला 4.5 आहे मित्रांनो. आणि हे पाहू शकता आतला स्पेस. आणि हिला टोटल खर्च मित्रांनो 50,000 आलेला आहे. आता हे साईडनी यायला तुम्हाला बोललेलो आहे आपलं सरमाड लावणार आहे. कारण ते सरमाड का लावणार आहे त्यांना माहिती. ते म्हणजे कांदे सडत नाही सरमाडामुळे, त्याच्यामुळे आपण याला जाळी काय मारणार नाहीत. अशा प्रकारे इथं एक गेट केलेलं आहे, पाहू शकता गेट. हे गेट आहे. ह्या गेटला पण सरमाड बांधणार आहे. ते सरमाड मारलं तर ओके होऊन जातं मित्रांनो म्हणते ते. म्हणजे सरमाड आपण जाळी नाही मारली काय नाही. अशा प्रकारे बघा ही साईड आहे. इथं एक गेट बनवलेला आहे. हे बघा हे एक गेट आहे, पाहू शकता. गेट पत्रे सिमेंट पत्रे आहेत मित्रांनो. हे 10 पत्रे आहेत. आणि 8 फुटी लांबीला 3.5 बाय रुंदीला आहे. आणि ह्या साईडला भत्ते टाकलेले आहेत आपण, पाहू शकता. हे भत्ते आहेत. आतला स्पेस पाहू शकता. मित्रांनो कसं काय मग कांदा चाळ झालेली आहे. आणि असंच नवीन शेडचे कामं बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण योग्य भावामध्ये बनवून देत आहे कांदा चाळी. आणि ह्या कांदा चाळीला आपण याची रोजंदारी आपण 6,000 घेतलेली. पूर्ण कांदा चाळ सेटअप करून दिलेली 6,000 मध्ये मित्रांनो. चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.